नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण 11 एप्रिलला आपला जो पेपर होणार आहे 8वीचा मराठीचा, जो पेपर तुम्हाला परीक्षेला येणार आहे तशाचा तसा पेपर इथं आपल्याला बघायला मिळणार आहे। आतापर्यंत जे झालं ते विसरून जा। आतापर्यंत जे झालं त्यामुळे तुम्हाला हेल्प झाली होती स्टडी करायला, पण आता हा रिअल पेपर आहे, जशाचा तसा तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे। फक्त मी एक सिरीज चालू करतोय, त्या सिरीजचा खूप चांगला सपोर्ट करा, याचा खूप चांगला फायदा तुम्हाला पेपरमध्ये होणार आहे। बघा, वर्ग 8वा दिला आहे, पेपर नाही आला तर चॅनल डिलीट करेल हे पण सांगितलेलं आहे मी। तर विश्वास तुमचा आहे, विश्वास तुमचा, ओळख आमची। काही गोष्टी फॉलो करायच्या आहे तुम्हाला, ठीक आहे? करा, फॉलो कराव्याच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला खूप चांगला सपोर्ट पाहिजे तर फॉलो करावे लागणार आहे। बघा, व्हिडिओला एक लाईक करा, पटकन करा एक व्हिडिओला लाईक, प्लीज लाईक करा। लाईक नंतर एक हाईपचं बटन आहे, हाईप करा, तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ द्या व्हिडिओ, सगळ्यांना चांगले मार्क मिळू द्या, आणि एक कमेंट करा, ठीक आहे? केलं का लाईक? चला लवकर लवकर, चला 1 नंबर आला पाहिजे आपला व्हिडिओ हाईपच्या बाबतीमध्ये। हाईप करा, लवकर हाईप करा। तर आय थिंक मी समजतो की तुम्ही केलं असेल, लाईक केलं असेल व्हिडिओला, एक कमेंट केली असेल, हाईपचं बटन तुम्ही क्लिक केलं असेल, हे खूप महत्त्वाचं आहे, हाईपवर क्लिक करा। ओके, तर चला जाऊया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे। आज मी तुम्हाला देणार आहे मराठीची 8वीची पॅटचा पेपर, जो की तुम्हाला 25-26ला विचारला जाणार आहे, उद्या परवा रोजी विचारला जाणार आहे। बघा, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, खालील परिच्छेद वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहे तुम्हाला। 5 मार्कासाठी प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे। एक उतारा वाचायचा आहे तुम्हाला, ठीक आहे? उतारा वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे। उतारामध्ये दिलंय, शिरचू नावाचा एक जंगलात राहणारा मुलगा होता। झाडीतून वाट काढत तो एक छोटीशी तळ्यावर गेला आणि ओंजळीने पाणी पिणारा एवढ्यात त्याला पाण्यात एक सुंदर पक्षाचे प्रतिबिंब पडलेले दिसले। लालसर चोच, निळसर मोरपंखी पिसे आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटासा चिमणी एवढा खंड्या पक्षी होता। तो तळ्याच्या बाजूला असलेल्या एका झाडावर फांदीवर बसून आपली शेपटी हलवत गाणे म्हणत होता। शिरचू एक जंगलस्वी मुलगा असला तरी त्याने इतका सुंदर पक्षी यापूर्वी कधी पाहिला नव्हता। त्याला तो इतका आवडला की तो पाणी प्यायचेही विसरला आणि त्याने मान वळून वर पाहिले आणि नेमकं त्याच्या वेळी तो पक्षी उडून गेला। हा उतारा तुम्हाला दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढा आणि बघा, आता वही पेन घेऊन बसले असेल आय थिंक तुम्ही, तर नोट करा। आता तुम्हाला विचारला आहे उतार्यावर आलेला प्रश्न। उतार्यावर तुम्हाला प्रश्न विचारले, परिच्छेदाला योग्य शीर्षक सांग, ठीक आहे? सुंदर खंड्या पक्षी, सुंदर खंड्या पक्षी हे त्याचं उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक आ विचारला आहे, हा पण 1 गुणासाठी विचारला आहे, शिरसूने पाहिलेले खंड्या पक्षी आकाराने कोणत्या पक्षा एवढा दिसत होता, ठीक आहे? त्याचं उत्तर आहे, शिरसने पाहिलेला खंड्या पक्षी आकाराने चिमणी एवढा दिसत होता। केवढं? चिमणी एवढा दिसत होता, चिमणी एवढा, ठीक आहे? चिमणी एवढा दिसत होता। बघा, नवीन प्रश्न आहे 1 मार्कासाठी, शिरसूला पक्षाचे प्रतिबिंब केव्हा दिसले ते सांग। उत्तर आहे, शिरसूला पक्षाचे प्रतिबिंब तळ्यातील पाण्यात पाणी पिताना दिसले। 1 मार्कासाठी हा पण प्रश्न होता। प्रश्न क्रमांक ई आहे, तू पाहिलेल्या कोणत्या एका पक्षाचे वर्णन कर। उत्तर, मी पाहिलेल्या पक्षाचे वर्णन, मी पोपट पक्षी बघितला आहे, त्याचा रंग हिरवा असतो, त्याची चोचही लाल असते, तो खूप सुंदर असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच थांबवा। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं ऑप्शन क्लिक करा, त्याने मी मोटिवेट होतो, ठीक आहे? तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, ही सिरीज अशीच कंटिन्यू चालणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।